श्री स्वामी समर्थ. मेष राशी 4 ते 10 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्य अचानक वेगाने बदलायला लागलं आहे? काय तुम्ही एखाद्या मोठ्या संधीच्या उंबरठ्यावर उभे आहात? किंवा अजूनही काही अडथळे तुमचा मार्ग थांबवत आहेत? या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे? नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार आहे का? की काही ठिकाणी संयम आणि धैर्याची खरी परीक्षा होणार आहे? कामाच्या क्षेत्रात तुम्हाला यशाची नवी दारे उघडतील का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल का की खर्च वाढण्याची शक्यता आहे? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का की काही गैरसमज निर्माण होऊ शकतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा आठवडा तुम्हाला पुढे नेणारा ठरेल का की काही गोष्टी तुम्हाला थांबून विचार करायला भाग पाडतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. प्रत्येक आठवडा आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन घेऊन येतो, पण काही आठवडे असे असतात जे आपल्याला स्वतःची ओळख करून देतात. हा काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी तसाच खास ठरण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक घडू शकतात. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील, तर काही ठिकाणी संयम ठेवणे खूप गरजेचे ठरेल. तुम्ही घेतलेले निर्णय, तुमचे विचार आणि तुमची कृती या तिन्ही गोष्टी तुमच्या भविष्यातील दिशेला आकार देणार आहेत. करिअर आणि नोकरी. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी काही नवीन घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम अचानक वेगाने पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामाकडे विशेष लक्ष देतील. तुम्ही केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि काहींना नवीन जबाबदाऱ्या किंवा मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते. सुरुवातीला या जबाबदाऱ्या कठीण वाटू शकतात, पण तुमच्या जिद्दीमुळे तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता. या काळात वेळेचे नियोजन खूप महत्त्वाचे ठरेल. कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे प्रत्येक काम प्राधान्याने आणि नीट नियोजन करून पूर्ण करणे आवश्यक आहे. सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवावा. एखाद्या छोट्या गैरसमजातून वाद होण्याची शक्यता आहे, पण शांतपणे आणि समजूतदारपणे वागल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांनी घाई करू नये. योग्य वेळ येईपर्यंत थोडा धीर धरा. व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे, तसेच जुने व्यवहार पूर्ण होऊन पैसे हातात येऊ शकतात. या आठवड्यात तुमच्या मनात काही नवीन व्यावसायिक कल्पना येऊ शकतात. त्या कल्पना योग्य पद्धतीने राबवल्यास भविष्यात चांगला फायदा मिळू शकतो. मात्र कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करणे आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि पैशांचे योग्य नियोजन करा. अचानक काही खर्च वाढू शकतो, त्यामुळे आधीच तयारी ठेवा. ज्या व्यक्ती गुंतवणुकीचा विचार करत आहेत त्यांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवावा. घाईघाईने घेतलेले निर्णय टाळा. कुटुंब आणि नातेसंबंध. या आठवड्यात कुटुंबातील वातावरण भावनिक आणि थोडे संवेदनशील राहू शकते. काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, पण त्याचवेळी एकमेकांना समजून घेण्याची संधी देखील मिळेल. घरातील एखाद्या सदस्याला तुमच्या आधाराची गरज भासू शकते. त्यावेळी तुम्ही दिलेला वेळ आणि प्रेम तुमचे नाते अधिक मजबूत करेल. पती-पत्नीमध्ये काही छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, पण ते फार काळ टिकणार नाहीत. थोडा संयम आणि प्रेमाने संवाद साधल्यास सर्व काही सुरळीत होईल. या आठवड्यात कुटुंबासोबत एखादा छोटा कार्यक्रम, भेट किंवा प्रवास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा खास ठरू शकतो. तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल आणि एकमेकांबद्दलची समज अधिक मजबूत होईल. ज्यांनी अजून आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत त्यांच्यासाठी हा योग्य काळ असू शकतो. तुमच्या मनातील गोष्टी व्यक्त केल्यास सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. काही जणांना जुन्या प्रेमसंबंधांची आठवण होऊ शकते. एखाद्या जुन्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता देखील आहे. वैवाहिक जीवनात थोडा वेळ एकमेकांसाठी काढणे आवश्यक आहे. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधल्यास नात्यातील प्रेम अधिक वाढेल. आरोग्य. या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. योग, प्राणायाम आणि ध्यान केल्यास मन शांत राहील आणि शरीराला ऊर्जा मिळेल. आहारात संतुलन राखा आणि जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळा. काहींना डोकेदुखी, पचनाशी संबंधित समस्या किंवा झोपेची अडचण जाणवू शकते. त्यामुळे वेळेवर झोप घेणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता निर्माण होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. योग्य नियोजन आणि सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळू शकते. शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून मिळालेला सल्ला
या काळात खूप उपयुक्त ठरेल. आठवड्याचा खास संकेत. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी छोटी घटना घडू शकते, पण तीच घटना पुढे जाऊन मोठा बदल घडवू शकते. एखादी नवीन ओळख, एखादा निर्णय किंवा एखादी संधी वजा यापैकी काहीतरी तुमच्या भवितव्याची दिशा बदलू शकते. त्यामुळे प्रत्येक संधीला सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. उपाय. दररोज सकाळी श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. गरजूंना अन्नदान करा. लाल फुलं अर्पण करून प्रार्थना करा. एकूण हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी मिश्र पण प्रगतीची दिशा दाखवणारा ठरू शकतो. काही ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने झुकलेली दिसेल, तर काही ठिकाणी थोडं थांबून विचार करून पुढे जाणं गरजेचं ठरेल. कामाच्या क्षेत्रात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची चिन्हे दिसतील. जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्यातूनच तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगली तर फायदा मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणं आणि योग्य नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं राहील. कुटुंब आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुम्हाला समजूतदारपणा आणि संयम शिकवणारा ठरेल. काही छोट्या मतभेदांना शांतपणे हाताळलं तर नात्यातील गोडवा टिकून राहील. प्रेमसंबंधांमध्ये ही भावनिक स्थिरता ठेवणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. थोडी विश्रांती, योग्य आहार आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्ही अधिक ऊर्जावान राहाल. हा आठवडा तुम्हाला अनुभव, शिकवण आणि पुढे जाण्याची नवी दिशा देणारा ठरेल. धैर्य, संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवलात तर प्रत्येक अडथळा पार करून तुम्ही यशाच्या दिशेने नक्कीच वाटचाल कराल. एकूणच हा आठवडा मेष राशीसाठी प्रगती, आत्मपरीक्षण आणि संधी यांचा संगम ठरणारा आहे. काही ठिकाणी अडचणी येतील, पण त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवतील. कामाच्या ठिकाणी प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी गरजेची असेल आणि नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवावा लागेल. धन्यवाद.